प्रकरण 6. प्रथम उपचार. मित्रांनो, पेन्सिलीला टोक करताना कापणं, खेळताना पडल्यावर खरचटणं, पाय मुरगळणं अशा घटना कधीकधी घडतात. त्यामुळे किरकोळ इजाही होतात. वाहनांची ठोकर लागणं, उंचावरून पडणं किंवा विजेचा धक्का म्हणजे शॉक यांमुळे मात्र मोठ्या इजा होतात. अशा घटनांना अपघात म्हणतात. अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना प्रथमोपचार म्हणतात. यावर आधारित प्रश्न आहे, प्रथमोपचार म्हणजे काय? उत्तर आहे, अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना प्रथमोपचार म्हणतात. अपघाताच्या वेळी तिथे लहान मुलं असतील तर त्यांनी वडील मंडळींना ताबडतोब बोलवावं. लहान मुलांनी उपचार किंवा प्रथमोपचार करू नयेत. मित्रांनो, प्रथमोपचार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. प्रथमोपचाराची माहिती सर्वांनाच असायला हवी. तुम्ही मुलांनी केवळ माहिती घ्यावी, स्वतः काही करण्याची अपेक्षा नाही. अपघातग्रस्ताला मदत करणं ही एक प्रकारची समाजसेवा आहे. जखम, भाजणं, रक्तस्त्राव, उष्माघात, चक्कर, सर्पदंश म्हणजे चाप चावणे, विजेचा झटका असे काही अपघात घडले असता करायच्या प्रथमोपचारांची माहिती आपण घेऊ. जखम. खरचटलं, कापलं, ओरखडलं गेलं की आपली त्वचा फाटते आणि रक्त येऊ लागतं. जखम वरवरची असली तर ती किरकोळ स्वरूपाची असते, परंतु जखम खोलवर असली तर ती गंभीर स्वरूपाची असते. यावर अपेक्षित प्रश्न आहे, जखम झाली असं आपण केव्हा म्हणतो? उत्तर आहे, खरचटलं, कापलं, ओरखडलं गेलं की आपली त्वचा फाटते, त्या जागेतून रक्त येऊ लागतं, त्याला जखम झाली असं आपण म्हणतो. यावर आणखी एक प्रश्न अपेक्षित आहे, जखम होण्याची कारणं सांगा. उत्तर आहे, खरचटणं, कापणं, ओरखडलं जाणं ही जखम होण्याची कारणं आहेत. समजा जखम खोलवर असली म्हणजेच गंभीर स्वरूपाची असली तर अशा वेळी काय करतात? बघूया ना. जखम स्वच्छ पाण्याने धुतात. त्यावर जंतुनाशक औषध लावतात. जखमेत रुतलेली काच, लोखंडी तुकडा यांसारख्या वस्तू सहज निघत असतील तर त्या काढून टाकतात. रक्तस्त्राव अतिप्रमाणात होत असेल म्हणजेच रक्त खूप जास्त प्रमाणात वाहत असेल तर पट्टी बांधून ताबडतोब दवाखान्यात नेतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, खरचटलं असल्यास काय उपचार कराल? उत्तर आहे, खरचटलं असल्यास 1. जखम स्वच्छ पाण्याने धुऊ. 2. जखमेवर जंतुनाशक औषध लावू.
आणि 3. रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असल्यास जखमेवर पट्टी बांधून दवाखान्यात नेऊ. यावर आधारित आणखी एक प्रश्न आहे. खरचटल्यामुळे झालेली जखम स्वच्छ कापडाने टिंबटिंब. पर्याय आहेत कोरडी करावी की कोरडी करू नये. उत्तर आहे खरचटल्यामुळे झालेली जखम स्वच्छ कापडाने कोरडी करावी. हाड मोडणं, उंचावरून पडणं, रहदारीतील अपघात यांमुळे जखमा होतातच. त्याशिवाय अशा वेळी हाडं मोडण्याचाही धोका असतो. इजा झालेल्या ठिकाणी असह्य वेदना होणं आणि त्या भागाचा आकार सूज येऊन लक्षात येण्याजोगा बदलणं ही तिथलं हाड मोडलं असल्याची लक्षणं असतात. अशा वेळी काय करतात बरं? त्या अवयवाची हालचाल होणार नाही याची काळजी घेतात. शक्य असल्यास तो स्थिर ठेवण्यासाठी आधारपट्टीने आधार देतात. त्या व्यक्तीला आराम वाटेल अशा स्थितीत ठेवतात. त्वरेने दवाखान्यात नेतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे. हाड मोडल्याची शंका आल्यास व्यक्तीची कोणती काळजी घ्यावी? उत्तर आहे हाड मोडल्याची शंका आल्यास व्यक्तीची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. 1. हाड मोडल्याची शंका असलेल्या अवयवाची हालचाल होणार नाही अशी काळजी घ्यावी. 2. त्या व्यक्तीला आराम वाटेल अशा स्थितीत अवयव ठेवावा. 3. हाड मोडल्याची शंका असलेल्या अवयवांना स्थिर ठेवण्यासाठी त्यांना आधारपट्टीने आधार द्यावा. आणि 4. व्यक्तीला त्वरेने डॉक्टरांकडे न्यावं. यावर अपेक्षित आणखी एक प्रश्न आहे. हाड मोडलेलं असल्यास रुग्णास टिंबटिंब. पर्याय आहेत उभं करावं की आराम वाटेल असं ठेवावं. उत्तर आहे हाड मोडलेलं असल्यास रुग्णास आराम वाटेल असं ठेवावं. चक्कर येणं, अतिश्रम, अशक्तपणा, बराच वेळ प्रखर उन्हात असणं अशा कारणांनी काहींना चक्कर येते. अशा वेळी काय करतात? चक्कर आलेल्या व्यक्तीला खाली बसवतात. शक्य असल्यास झोपवतात. साखर पाणी किंवा एखादं पेय पिण्यास देतात. वरचेवर चक्कर येत असल्यास त्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याची व उपचारांची गरज असते, म्हणून डॉक्टरकडे नेतात. पोळणे आणि भाजणे.
पोळणे म्हणजे अतिगरम वाफेमुळे बसणारा चटका. त्यामुळे त्वचा लाल होते आणि काही वेळेस फोड येतो. त्या भागाची आग होते. गरम वस्तूला हात लागला तरी पोळतं. भाजणं म्हणजे आगीमुळे किंवा तीव्र रसायनांमुळे होणारी जखम. मग अशा वेळी काय करतात? पोळलेल्या किंवा भाजलेल्या भागावर गार पाणी ओततात. अंगावरील कपडे पेटलेले असतील तर आधी ते पाणी टाकून विझवतात. पाणी जवळपास नसल्यास त्याच्या अंगावर घोंगडी अथवा सतरंजी टाकून आग विझवतात. भाजलेल्या भागावरील कपडे काढून भाजलेली जागा स्वच्छ कापडाने झाकतात. कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढत नाहीत, कारण त्याबरोबर कातडीही सोलवटून निघायची शक्यता असते. अशा व्यक्तीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतात. गंभीरपणे भाजला असता त्वरेने रुग्णालयात नेतात. मित्रांनो, पूर्वी भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर पाणी टाकू नये अशी समजूत होती. आगीत सापडलेल्या व्यक्तीचे कपडे विझवण्यासाठी घोंगडी किंवा सतरंजीचा वापर होत असे. असं केल्याने होणाऱ्या जखमा खोलवर जात असत. हल्ली मात्र भाजलेल्या किंवा अंगावरील कपडे पेटलेल्या व्यक्तीच्या अंगावर भरपूर पाणी टाकण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पेटते कपडे विझतातच, शिवाय जखमा अधिक खोल होत नाहीत. मित्रांनो, तुम्ही फायर ब्रिगेड वाले पाहिले असतील. ते आग विझवण्याचं काम करतात. आग विझवण्याचं काम करणाऱ्यांना आगीत शिरावं लागतं. अशा वेळी त्यांचे कपडे पेटू नयेत यासाठी विशेष प्रकारचे कपडे वापरतात. सुती धाग्यांपासून बनवलेल्या या कपड्यांवर पेट न घेणाऱ्या पदार्थाचा पातळ थर दिलेला असतो. त्यामुळे जाळाच्या जवळ जाऊनही हे कपडे पेटत नाहीत. चकाकणाऱ्या पातळ धातूचा लेप दिलेले कपडे काही कामगार वापरतात. आगीत शिरले तरी या कपड्यातून बाहेरील उष्णता आत शिरत नाही. उष्माघात प्रखर सूर्यप्रकाशात किंवा उन्हात बराच वेळ फिरल्यामुळे भोवळ येते, उलट्या होतात, डोकं दुखतं, श्वासोच्छवासात अडथळा येतो आणि माणूस बेशुद्धही होतो. प्रखर उन्हाच्या या दुष्परिणामांना उष्माघात असं म्हणतात. उष्मा म्हणजे गरम. डोकं आणि मान या भागांना दीर्घकाळ प्रखर ऊन लागल्यास उष्माघात होऊ शकतो.
ज्या ठिकाणी उन्हाळ्यात दिवसाचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जातं, अशा भागात उष्माघाताचे प्रकार अधिक आढळतात. उष्माघात होऊ नये म्हणून पुढील काळजी घेता येते. प्रखर उन्हात जास्त वेळ काम करू नये. प्रखर उन्हात जाणं आवश्यक असल्यास डोक्याला रुमाल, टोपी, फेटा किंवा मुंडासे बांधावे. त्याला लांब शेमला असावा. यावर आधारित प्रश्न आहे. प्रखर उन्हात जाणं आवश्यक असल्यास डोक्याला रुमाल, टोपी, फेटा किंवा मुंडासे टिंबटिंब. पर्याय आहेत बांधावे की बांधू नये. उत्तर आहे प्रखर उन्हात जाणं आवश्यक असल्यास डोक्याला रुमाल, टोपी, फेटा किंवा मुंडासे बांधावे. उन्हात हिंडताना पांढरे व सैलसर कपडे घालावे. अत्यावश्यक कारणाशिवाय उन्हात बाहेर जाऊ नये. भरपूर पाणी प्यावं. बरं, उष्माघात झालाच तर काय करायचं? उष्माघात झाला असता काय करतात हे पाहूया. उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंडगार सावलीत बसवतात. डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवतात. जलसंजीवनी पिण्यास देतात. दवाखान्यात नेतात किंवा डॉक्टरांना बोलवतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे. काय कराल ते सांगा. बराच वेळ प्रखर उन्हात असल्यामुळे चक्कर आली आहे. उत्तर आहे बराच वेळ प्रखर उन्हात असल्यामुळे चक्कर आलेल्या व्यक्तीला 1. थंडगार सावलीत बसवू. 2. त्याच्या डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवू. आणि 3. त्याला पिण्यास जलसंजीवनी देऊ, म्हणजेच ORS देऊ. जलसंजीवनी विषयी म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORS विषयी अधिक माहिती घेऊ. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो. हगवण आणि डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण, म्हणजेच शरीरातलं पाणी कमी झालेल्या रुग्णांसाठी वापरतात. तीव्र भाजलेल्या रुग्णांनाही देतात. जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत काय आहे हेही शिकूया. उकळून थंड केलेलं 1 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये शिगोशिग भरलेले म्हणजे काठोकाठ भरलेले चहाचे 8 चमचे साखर आणि अर्धा चमचा नेहमीच्या वापरातलं मीठ घाला. चव येण्यासाठी लिंबाच्या रसाचे थेंब घाला. मिश्रण चांगलं ढवळा आणि हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने पिण्यास द्या.
विजेमुळे घडणारे अपघात. विजेच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श होणे किंवा बिघडलेली विजेची साधनं यांमुळे विजेचा धक्का बसू शकतो. यालाच काही जण विजेचा झटका किंवा शॉक म्हणतात. झटका सौम्य असल्यास काही वेळा माणूस बेशुद्ध पडतो. तीव्र अथवा जोराच्या झटक्याने मृत्यू ओढवू शकतो. अशा वेळी कोणती काळजी घेतात? विजेच्या उपकरणांना हात लावू नये. मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच ती हाताळावी. विजेच्या खांबापासून व तुटलेल्या तारांपासून पावसाळ्यात जास्त धोका संभवतो. त्यांच्यापासून लांब राहावं. विजेच्या तारांमधून ठिणग्या पडताना आढळल्यास ताबडतोब मोठ्या माणसांना बोलवावं. उच्च दाब तारांच्या खांबापासून दूर राहावं. यावर आधारित प्रश्न आहे. विजेच्या तारांपाशी ठिणग्या पडल्या तर काय कराल ते सांगा. उत्तर आहे, विजेच्या तारांपाशी ठिणग्या पडल्यास 1. त्या उच्चदाब तारांच्या खांबांपासून लांब जाऊ आणि 2. ताबडतोब मोठ्या माणसांना बोलवून त्यांना त्या तारा दाखवू. मित्रांनो, विजेच्या कोणत्याही अपघातात प्रथम विजेचा प्रवाह बंद करावा. विजेचा स्पर्श झाल्याने माणूस तारेला चिकटला तर त्याला कोरड्या लाकडी वस्तूच्या सहाय्याने सोडवावं. विजेचं काम करताना हातात विद्युतरोधक मोजे घालावेत. वीज वाहक तारेला व्यक्ती चिकटल्यास तिला प्रत्यक्ष स्पर्श करू नये. विजेचं मुख्य बटण बंद करून वीज प्रवाह थांबवावा आणि कोरड्या लाकडी काठीच्या आकडीने त्याला तारेपासून बाजूला ओढावं किंवा ढकलावं. अशा वेळी सुटका करणाऱ्या व्यक्तीचे हात कोरडे असावेत, कारण हात ओले असल्यास त्यालाही विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. सर्पदंश. जंगलात आणि शेतात सर्पदंशाच्या घटना कधीकधी घडतात. चावलेला साप बिनविषारी असेल तर फारसा धोका नसतो, परंतु विषारी सर्पदंशावर त्वरेने उपाय करणं जरुरीचं असतं. दंश झाल्यावर त्या जागी दाताच्या खुणा दिसतात. वेदना सुरू होतात. ती जागा निळसर होते व सुजते. मग अशा वेळी काय करतात? दंश झालेल्या जागेच्या वरच्या भागावर आवळपट्टी घट्ट बांधतात. नव्या ब्लेडने दंश झालेल्या भागावर चिरा पाडतात व रक्त वाहू देतात. त्यामुळे जखमेतील विष
शरीरातून बाहेर टाकलं जातं. पोटॅशियम परमंगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात. डॉक्टरकडे जाऊन प्रतिविष टोचतात. आपण काय शिकलो? प्रथम उपचार म्हणजे अपघात झाल्यावर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी रुग्णावर केले जाणारे तात्पुरते उपचार. उदाहरणार्थ, जखम, हाड मोडणं, चक्कर येणं, पोळणं आणि भाजणं, उष्माघात, विजेचा धक्का इत्यादी. अपघातग्रस्त रुग्णाला मदत करणं गरजेचं असतं. उष्माघात होऊ नये म्हणून प्रखर उन्हात काम करताना योग्य काळजी घ्यावी. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवावं.